आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका। गणपती उत्सव अगदी काही दिवसांवर आलेला असताना बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी होते। किराणा सामान आणि सणासुदीच्या खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने बाजारपेठेत येतात। मात्र या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी आपला डाव साधत खिशातून 7 ते 8 हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली। महत्त्वाचं म्हणजे खिशातून पैसे लंपास होताना ज्याच्या खिशातून पैसे काढले गेले त्याला कोणतीही कानकून लागली नाही। पळसझरी इथे राहणारे रमेश रघुनाथ सुर्वे हे काल 11:30 वाजता बाजारपेठेतल्या वृषभ सेल्स किराणा दुकानात खरेदीसाठी आले होते। खरेदी झाल्यानंतर त्यांनी सोबत आणलेल्या पैशातून काही पैसे दुकानदाराला दिले आणि उरलेले पैसे आपल्या खिशात ठेवले। याच वेळी बाजूला असलेल्या 2 चोरट्यांनी त्यांच्या खिशावर डोळा ठेवून शिताफीने त्यांच्या खिशातील रोख रक्कम लंपास केली। या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आला असून त्यामध्ये चोरट्यांनी किती कौशल्याने व कोणत्या पद्धतीने पैसे पळवले हे स्पष्ट दिसतंय। फुटेजमध्ये दोन्ही चोरट्यांचे चेहरेही स्पष्टपणे कैद झालेत। त्यामुळे हा फुटेज नागरिकांमध्ये दाखवून ओळख पटल्यास तातडीने संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय। या घटनेमुळे बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। सणासुदीच्या काळात बाजारपेठा नेहमीच गजबजलेल्या असतात आणि अशा परिस्थितीत चोरटे सक्रिय होतात। त्यामुळे खरेदी करताना आपली रोकड रक्कम, पाकिट किंवा मोबाईल सुरक्षित ठेवण्याचं आवाहनही पोलिसांकडून करण्यात आलंय। दरम्यान या प्रकरणी कर्जत पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला असून त्यांना लवकरच गजाआड करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केलाय। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका।